महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 12 दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण, पाणी पुरवठा कामाच्या चौकशीची मागणी। मौजे लालवंडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील पाणी पुरवठा कामातील कथित गैरप्रकाराच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद नांदेड समोर सुरू असलेले आमरण उपोषण आज 12व्या दिवशीही कायम आहे। उपोषणकर्ते राजेश गंगाधर जोंधळे यांनी प्रशासनाच्या दखल अभावी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा कामामध्ये संबंधित कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त मोजमाप दाखवून MB मेजरमेंट बुक रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करूनही सलग 12 दिवस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो, यावरून व्यवस्थेची असंवेदनशीलता आणि जनतेप्रती असलेली नीच मानसिकता स्पष्ट होते, असे जोंधळे यांनी सांगितले। सदर कामाची तातडीने तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या उपोषणामुळे परिसरात प्रशासनाविरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज 11 दिवस झाले येऊन आम्हाला इथं जे मी आलेलो आहोत जल जीवन मिशन अंतर्गत या कामाच्या याच्यामुळं त्याने काळे कागद करून आज MB रेकॉर्ड केलेला आहे। त्या ठिकाणी कामाचं कुठलंच त्यानं या योजनेचा 1,70,00,000ची योजना गावात येऊन सुद्धा त्यांनी या कामाचा कुठला बी उपयोग चांगल्या प्रकारे करत नाहीत आणि खाली कागदपत्र दाखवून त्यानं MB रेकॉर्ड केलेलं आहे। कामापेक्षा जास्तीची MB रेकॉर्ड करून असे हे काम करता येते। याच्यामुळं आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत। गुत्तेदार नाव मेतलवाड करण्याचा आहे आणि ते अजून इथले कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहेत। ते स्थानिक कर्मचारी आणि त्याला सपोर्ट ते जे काही करायले ते कर्मचारीच करत आहेत आणि त्याच्यामुळं त्याला अजून आम्हाला 11 दिवस झाले इथं कोणी भेटायला पण येत नाही। कोणतला आम्हाला पोलीस सुद्धा इथं आम्हाला जाग्यावर कोणी नाही आणि अजून डॉक्टरसुद्धा आम्हाला वेळेला येत नाहीत। आम्हाला पळवायचे काम करत आहेत याने फक्त। माझी या मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की जेवढं होईल तेवढं जे बहुजन वर्गामधले जे माझी या मीडियाला बांधवाला माझी एकच विनंती आहे की सर्व पक्षी समाज बांधव आम्हाला सपोर्ट करावं, मी एवढीच विनंती करतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी फारुख बेग, उमरी, नांदेड।